नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये आता प्रियाने साने वकिलाकडून अर्जुनला पाठवलेली डिव्होर्सची नोटीस आता जेव्हा अर्जुनला भेटते त्यावेळेस आता सायलीला बेडरूममध्ये घेऊन येत अर्जुन आता सायलीला जाब विचारतात. सायलीने अर्जुनला दिलेल्या एकाच वाक्याने अर्जुनला खऱ्या सत्याचा उलगडा होऊन जेव्हा अर्जुन आता साने वकिलांकडून सत्याच्या मुळापर्यंत पोहोचतो आणि ती नोटीस प्रियाने तुम्हाला द्यायला लावल्याचे जेव्हा साने वकिलाकडून अर्जुनला कळते तेव्हा आता शेराज सव्वाशेराने हुशारीचा डाव खेळून प्रियाला अद्दल घडवण्यासाठी रविराजला हाताशी धरून सगळ्या सिनेमाचा ट्रेलर रविराजला दाखवत अर्जुन आता प्रियाने हे ज्याच्यासाठी केले ते रविराजला करायला भाग पाडून आता रविराजकडून अर्जुन आता प्रियाचा कसा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा करतो आणि अर्जुनला मिळवण्याचे प्रियाचे स्वप्न धुळीस मिळवून प्रियाने ज्याच्यासाठी जे कट कारस्थान केले त्याचा आता अर्जुन कसा अंत करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता साने वकिलांनी केस घेण्यासाठी नकार देतात. सायली ही पनवेलमधील सगळ्या वकिलांचे ऑफिस पालथे घालत असते आणि मधुभाऊची केस घेण्यासाठी वकिलांना विनवण्या करत असतात. पण आता अर्जुनकडे मधुभाऊची केस असल्याचे सगळ्यांना माहीत असल्यामुळे कोणीच सायलीची केस घेण्यासाठी तयार नसते आणि सायलीला रिकाम्या हाताने आता पुन्हा घरी परतावं लागलेलं असतं. पण एका घाडगे वकिलांनी आता अर्जुनला फोन करून मिसेस सायली सुभेदार या आमच्याकडे आल्या होत्या. स्वतःचा नवरा वकील असताना देखील मधुभाऊची केस देण्यासाठी त्यांनी साने वकिलाला ऑफर दिल्याचे ते वकील अर्जुनला सांगताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आता अर्जुन घरी येऊन अर्जुनने सायलीला बोलावलेलं असतं आणि आता सायलीला हाताला धरून अर्जुनने तू साने वकिलांकडे गेली होती का आणि साने वकिलांची तू भेटली का हे आता प्रश्न अर्जुनने सायलीला विचारलेले असते. पण त्याच वेळेस हुशार प्रियाने आता हुशारीचा डाव टाकत त्याच दिवशी साने वकिलांकडून आता अर्जुनला डिव्होर्सची नोटीस दिलेली असते आणि प्रियाने एवढा मोठा भयानक डाव खेळलेला असतो की अर्जुन आणि सायलीमध्ये जो गैरसमज झालेला आहे त्या डिव्होर्सच्या नोटिसाने आणखीनच गैरसमज होऊन ती नोटीस सायलीनेच पाठवली हे अर्जुन समोर आणून द्यायचं आणि आगीत आता रॉकेल टाकून अजूनच थिंगी पेटवून दोघांचाही डिवोर्स द्यायला भाग पाडायचा हा आता प्रियाचा डाव असतो. आणि टायमात त्या डावाला आता सापळ्यात अडकवून साने वकिलांकडून डिव्होर्सची नोटीस अर्जुनच्या हातात पडलेली असते. अर्जुननी ती नोटीस वाचलेली असते आणि अर्जुनच्या आता पायाखालची जमीन सरकते. अर्जुन म्हणतो की अरे यार, सायली तर साने वकिलांकडे गेली आणि हिने डिव्होर्सच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपल्याला डिव्होर्सची नोटीस देखील पाठवली. अर्जुन म्हणतो की अच्छा सायली, म्हणजे तुम्ही हे सुद्धा काम केलं आणि पूर्ण तयारीच केली डिव्होर्सची. तर आता ते ऐकून मात्र कल्पना पूर्णाजी यांना खूप वाईट वाटलेलं असतं. दरवाजात आलेली पूर्णाजी तर हळहळत करत डोळ्यातून पाणी आणत आसवे गाळत सायलीला म्हणते की सायली, अगं असं तुला काय झालं आणि कोणत्या कारणामुळे तू हा टोकाचा निर्णय घेतला. सायलीच्या तोंडातून सुद्धा आता काही शब्द फुटत नसतात. सगळ्यांच्या आता डोळ्यासमोर सायलीनेच अर्जुनला डिव्होर्सची नोटीस पाठवली कारण सायली साने वकिलांकडे गेली होती हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. इकडे मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. बेडरूममध्ये चैतन्यला अर्जुन बोलतो की अरे चैतन्य, अशी माझ्याकडून कोणती चूक झाली की सायलीने असा टोकाचा निर्णय घेतला. मी असं काय केलं. आणि खोदू खोदू तिला विचारूनसुद्धा ती
एकही शब्द सांगायलाही तयार नाही, मला कळणार कसं? तर आता चैतन्य देखील अर्जुनला समजावत असतो. अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, याचा मी जाब मिसेस सायलींना विचारणारच. आणि रागाने पुन्हा अर्जुनने सायलीला बेडरूममध्ये आणून आता तोच प्रश्न विचारलेला असतो आणि म्हणतो की सायली, माझ्याकडून अशी काय चूक झाली की जेणेकरून तुम्हाला साने वकिलाकडे जावं लागलं आणि मला डिव्होर्सची नोटीस तुम्हाला पाठवावी लागली? तेव्हा आता सायलीला देखील राग आलेला असतो. रागाने आता बोट करत सायली म्हणते की हे बघा, ज्या वेळेस आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरवरती जेव्हा मी साईन केली होती तेव्हा डिव्होर्सच्या पेपरवर देखील आपण सह्या केल्या होत्या आणि ते सहीचे पेपर्स माझ्याकडे असताना साने वकिलाकडून तुम्हाला मी डिव्होर्सची नोटीस का पाठवील? हे आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते. आणि सगळ्यात मोठ्या भयानक सत्याचा अर्जुन समोर सायलीने उलगडा करताच अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन विचार करतो की अरे यार, हे सुद्धा खरं आहे. ज्या वेळेस आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यावेळेस सायलीसोबत आपण डिव्होर्स पेपरवरही सह्या घेतल्या आणि आपणच आपल्या संमतीने ते केलं आहे. मग सायली तर बरोबर बोलतात. याचा अर्थ सायलीने साने वकिलांकडून डिव्होर्सची नोटीस पाठवली नाही. मग डिव्होर्सची नोटीस साने वकिलांनी आपल्याला कोणामार्फत कशासाठी पाठवली असेल, असा विचार आता अर्जुनच्या डोक्यात आलेला असतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे मिसेस सायली, तुम्ही ही डिव्होर्सची नोटीस पाठवली नाही, मग ही तुमची सही कशी काय? तर आता लगेचच सायली ती सिग्नेचर बघते आणि म्हणते की सर, ही सिग्नेचर मी केलेली नाही आहे. तेव्हा आता अर्जुनला देखील सगळ्यात भयानक सत्याचा आता उलगडा झालेला असतो आणि खुलासा झालेला असतो. आणि जाणून बुजून आपल्यासोबत सायली आणि आपल्यामध्ये कुणीतरी गैरसमज निर्माण करून खूप मोठी खेळी खेळत असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. आणि अखेर तो प्यादा कोण हे शोधायला आता अर्जुन सज्ज झालेला असतो. आणि दुसऱ्या बाजूने अर्जुनला आनंदही झालेला असतो. अर्जुन म्हणतो की सायली, तुम्ही ही डिव्होर्सची नोटीस पाठवली नाही, मग ही नोटीस पाठवली कोणी हे मी आता शोधून काढीलच आणि खरे पाणी कुठे मूर्ती आता मी ते शोधेनच. आणि आता अर्जुन कामाला लागलेला असतो. आणि त्यासाठी आता अर्जुन आणि चैतन्य साने वकिलाची भेट घेतो. आणि आता साने वकील ऑफिसमध्ये येताच अर्जुन आणि चैतन्यला बघताच साने वकिलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्जुन आता साने वकिलाला ती नोटीस दाखवतो आणि म्हणतो की मिस्टर ॲडव्होकेट साने, हे काय आहे? थरथर कापत आता साने म्हणतो की तुमच्या मिसेस सायली सुभेदार माझ्याकडे आल्या होत्या, तर आता त्यांनीच मला ही नोटीस द्यायला भाग पाडलं. तर आता अर्जुन साने वकिलाची कॉलर पकडून खटकन साने वकिलाच्या कानाखाली मारतो. आणि आता अर्जुनने आता सानेला सांगितलेलं असतं की हे बघा, माझ्या बायकोने तुम्हाला डिव्होर्सचे पेपरवरती डिव्होर्स द्यायला साईन करून सांगितलं नव्हतं. ती फक्त मधुभाऊच्या केससाठी तुमच्याकडे आली होती आणि त्यासाठी तुम्ही नकार दिला, बरोबर ना? तर आता साने वकिलाच्या तोंडचे पाणी पळालेलं असतं. आणि लगेच आता कॉलर पकडताच थरथर कापत साने वकील अर्जुनला सगळी हकीकत सांगतो. तर आता अर्जुन म्हणतो की मी तुला सोडणार नाही आणि तू तुझ्या वकिलाचा असा गैरवापर केला, मी तुला लगेचच आता कोर्टात खेचील. आणि आता लगेचच आता अर्जुन म्हणतो की आत्ताच मी स्पेशल कमिटीची व्यवस्था करून कमिटीला बोलावून घेतो आणि त्यामध्ये तुझे पितळ उघडे करतो. तुला तर माहितीच आहे, मी जजला सुद्धा निलंबित केलंय, तेव्हा तू की झाड की पत्ती. तेव्हा आता सानेला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच साने अर्जुनच्या हातापाया पडत मला वाचवा, मला वाचवा असे म्हणत आता साने वकील पोपटासारखे भडाभडा सगळे ओकून प्रियाने हे सगळं घडून आणल्याचे अर्जुन समोर आणतो. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने, प्रिया, आता तुझा खेळ संपला, मी तुला सोडणार नाही. माझ्याजवळ येण्यासाठी मला आणि सायलीला डिव्होर्स देण्याचा तुझ्या मनात विचार तरी कसा आला? तेव्हा आता मी तुझी काय अवस्था करतो ना ते तू बघतच राहा प्रिया, असा आता अर्जुनने पण केलेला असतो. आणि आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, या प्रियाला ना असं काहीतरी धडा शिकवावा लागेल की तिचं नाक दाबून तोंडही उघडता कामा नाही. एका दगडात आपल्याला तिचं नाक तोंड दाबून तिला ठेचायचंय.
आणि तिला काहीही करता आलं नाही पाहिजे आणि तिला जन्माची अद्दल घडवायची. तर आता विचार करून अर्जुन म्हणतो की याला आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रियाचं दुसऱ्या मुलासोबत लग्न आणि तेही रविराज किल्लेदाराच्या आता संमतीने. तेव्हा आता काहीही करून रविराज म्हणजे सिनियरला तयार करून प्रियाचं लवकरच आपल्याला लग्न उरकून टाकू म्हणजे तिचा खेळ कायमचा खल्लास होईल. परत ती आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. चैतन्य म्हणतो अर्जुन पण आता रविराज सरांना हे सगळं अतिशय व्यवस्थितरित्या सांगावे लागतील. तर आता रविराजला आता अर्जुनने बोलावलेलं असतं आणि आता रविराज येताच अर्जुन आता सगळी हकीकत रविराजला सांगतो आणि ते ऐकून रविराजला देखील खूप राग आलेला असतो आणि आपल्या नावाचा वापर करून साने वकिलाला ब्लॅकमेल करून प्रियाने अर्जुन आणि सायलीचा संसार मोडायचा प्रयत्न केल्यामुळे रविराजचा राग अनावर झालेला असतो. तेव्हा आता राग उफाळून येत मोठ्याने रविराज प्रिया हे काय केलंयस तू, मी तुला सोडणार नाही असे बोलताच आता अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर, आता जे काही करायचे ते आपल्याला डोक्याने करावं लागेल आणि यासाठी प्रियाचं लवकरच लग्न होणं गरजेचं आहे. तेव्हा आता रागाने रविराज म्हणतो की आता या प्रियाला ना मीच बघतो आणि ताबडतोब आता रविराजने विपुलला फोन करून आता प्रियाचं विपुलसोबतच लग्न लावण्याचा रविराजने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि ताबडतोब आता विपुलच्या आईवडिलांना आणि विपुलला बोलावून आता रविराजने आता मोठा आता भयानक निर्णय घेऊन घरी आणलेलं असतं आणि आता प्रियाची बोबडी वळालेली असते आणि रविराज आता प्रियाचं लगेचच साखरपुडा 8च दिवसात उरकण्याचा भयानक निर्णय घेऊन प्रियाला सुद्धा आता रविराजने साखरपुड्यासाठी तयार व्हायला सांगितलेलं असतं आणि आता प्रियाचे नाक आणि तोंड दोन्हीही दाबून प्रियाची बोलती अर्जुनने बंद केलेली असते. तेव्हा आता विपुलसोबत साखरपुडा करून प्रियाला आता अर्जुन काट्याने काटा काढत कशी भयानक शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.